गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत, काही भागामध्ये गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी बनवतात, पण आमच्या भागात पुरणपोळीच बनवतात. चला तर मग सुरू करूयात गुढीपाडवा स्पेशल रेसिपीला. सगळ्यात आधी मी तुम्हाला कट कसा बनवतात ते दाखवते थोडक्यात. इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ज्याचा आपण पुरण बनवणार आहोत. ते मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि पाणी टाकून ते आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पुरण शिजल्यानंतर जे पाणी असतं एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं आहे, किंवा पाणी नसेल तर आपण थोडं त्यामध्ये ॲड करून नंतर अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता, असं ते काढून घ्यायचं आहे. आणि यालाच आपण कट किंवा येळवणी बोलतो. आणि जे बाकीचं डाळ आहे ती त्याचं आपण पुरण बनवायचं. इथे मी घेतलेलं आहे लसूण, लातूर स्पेशल काळा मसाला, जिरे, मीठ आणि खोबरं घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकूयात. मोहरी आणि जिरा टाकूयात. लसूण टाकूया. आणि सुकं खोबरं टाकूयात. आता हे आपल्याला सगळं एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये असं तळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आम्ही जो काळा मसाला बनवतो तो टाकल्यानंतर कुठलंही वाटण वगैरे आमटीला टाकण्याची गरज नाही. फक्त आम्ही सुकं खोबरं आणि लसूण टाकतो आणि नंतर तो काळा मसाला टाकतो. त्या काळ्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात. अगदी खसखसपासनं ते कांदा लसूणपर्यंत सगळे मसाले असतात. गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पण मी माझ्या या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की ट्राय करा तुम्ही पण. खोबरं चांगलं आपल्याला गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण यामध्ये काळा मसाला टाकणार आहोत. या मसाल्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की ट्राय करा. मसाला कसा बनवतात हे डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अगदी प्रमाणासहित. तर नक्की तुम्ही बघा. आता आपण यामध्ये येळवणी म्हणजेच कट टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही कसा छान कलर आलेला आहे आपल्या आमटीला. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आमटीला. आता आपल्याला ही आमटी 10 मिनिटं मंद आचेवर चांगली उकळून घ्यायची आहे. जेवढी जास्त उकळेल तेवढी छान टेस्ट येते या आमटीला. बघू शकता तुम्ही आता कलर. आणि उकळल्यानंतर आपण 10 मिनिटांनी या आमटीचा कलर दाखवते मी तुम्हाला कसा दिसतो ते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता आमटी उकळल्यानंतर कलर कसा आलेला आहे. एकदम टेस्टी अशी आमटी आपली बनलेली आहे. तुम्ही ही आमटी पुरणपोळीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.